बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. भुजबळांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि फडणवीसांनीही माझ्या मंत्रिपदासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याचं वक्तव्य. सर्व ओबीसी समाज एकत्र राहिला तर आम्ही सेफ आहोत. समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळांचं ओबीसी नेत्यांना एकत्र राहण्याचं आवाहन. निवडणुका अजून संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप बाकी. भुजबळांचा इशारा. महायुतीला लाडक्या बहिणीप्रमाणे ओबीसी समाजानंही साथ दिल्याचं भुजबळांचं वक्तव्य. नाराज भुजबळांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीमध्ये हालचाली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे लवकरच भुजबळांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. अमित शहांच्या राज्यसभेतील वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद. काँग्रेसच्या नितीन राऊतांनी घेतली शहांच्या वक्तव्यावर हरकत. तर संसदेचा मुद्दा या ठिकाणी कसा मांडला जातो म्हणत आशिष शेलारांनी घेतला आक्षेप. अमित शहांच्या राज्यसभेतील वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद. अंबादास दानवेंनी मांडला मुद्दा. त्यावर चर्चेला उपसभापती नीलम गोऱ्हेंनी परवानगी नाकारल्यावर विरोधकांचा गोंधळ. काँग्रेसमध्ये नाना पटोलेंची गटनेतेपदी आणि अमित देशमुखांची मुख्य प्रतोदपदी निवड होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदासाठी वडेट्टीवार, थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांच्या नावांची चर्चा. सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी विरोधकांचं आंदोलन. अंबादास दानवेंची गळ्यात वांग्याची माळ घालून शेतमालाला भाव देण्याची मागणी. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू. मार्चपर्यंत विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार. जून-जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार. 10वीच्या विद्यार्थ्यांना अनोखी ऑफर. 5 जणांना साक्षर बनवा, 5 गुण मिळवा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रस्ताव. केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत मिळणार गुण. नीट यूजी परीक्षेचा 7 समिती सदस्यांचा अहवाल तयार. परीक्षेचं सूत्र एकसमान पद्धतीवर आधारित असण्यावर भर. विद्यार्थ्यांना घरापासून जवळचंच केंद्र देण्याच्या अहवालात सूचना. मुद्रांक शुल्कात मोठी वाढ. त्यामुळे स्टॅम्प पेपरसाठी आता 100 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार. तर भाडे करार आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क सोडण्यासाठी 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरावा लागणार. दादरमधील महापौर निवासातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं 99% काम पूर्ण. महिन्याभरात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्याचे MMRDAचं नियोजन. प्रकल्पाचं काम 2 टप्प्यात करण्यात येत आहे. मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ. कुलाब्यासह भायखळ्यामध्ये अतिशय खराब हवेची नोंद. वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्येही हवेची गुणवत्ता खालावली. ठाणे बोरिवली बोगद्यासाठीचा RC प्लॅन स्थलांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी. उच्च न्यायालयाकडून MPCBला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर बॅरिकेड्स लावू नका. उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश. तर असं केल्यास कारवाईचा न्यायालयाचा इशारा. मुंबईतील कचरा अंबरनाथमध्ये डम्पिंग करण्याच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. पर्याय म्हणून पालिका देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीज तयार करण्याच्या प्रकल्पाला गती देणार. मुलांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश. माटुंगा पोलिसांनी 9 जणांना अटक केली. 8 महिलांचा समावेश. दादर परिसरातील एका महिलेनं तुरुंगातील पतीला सोडण्यासाठी मुलीची केली होती विक्री. पोलिसांनी केली कारवाई. बदलापूर शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण. वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कारवाई. SITची माहिती. आपलं सरकार सेवा केंद्र संगणक तज्ज्ञ ब्लॉक व्यवस्थापकांचं आंदोलन. सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचा ठेका दिलेल्या कंपनीनं सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास मनाई केल्यामुळे आंदोलन. भिवंडीतल्या कवाड गावामध्ये सखाराम महाराज जत्रेत कुस्ती स्पर्धा. पुरुषांसोबत महिलांच्या कुस्ती आणि लहान मुलांच्या कुस्ती स्पर्धांचं आयोजन. अधिवेशन सोडून विजय शिवतारे सासवडमध्ये. पात्रता असतानाही डावललं गेलं. मंत्रिपद मिळणार नाही हे 2 दिवस आधी कळालं असतं तर शांत राहिलो असतो. शिवतारेंकडून खंत व्यक्त. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये रास्ता रोको. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अंकलीमध्ये रास्ता रोको करत कृती समितीची महामार्गाविरोधात घोषणाबाजी.
दैनंदिनीतील थकवा घालवण्यासाठी विठुरायांचा एक महिनाभर मुक्काम विष्णुपदमध्ये. मार्गशीर्ष वद्य अमावस्येला पुन्हा वाजत गाजत विठुराया मंदिराकडे परतणार. कोल्हापूरच्या पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड. शासकीय कर्मचारीच तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. महिलांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, मात्र कोणतीही कारवाई नाही. पुण्यात टिपू सुलतानच्या स्मृती दिनाच्या मोर्चाला परवानगी, मात्र बॅनर्स आणि कमान लावायला परवानगी नाही. पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती. पुण्यात 11 वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर डान्स शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार. कर्वेनगरमध्ये असलेल्या नामांकित शाळेतला प्रकार. मंगेश साळवे या शिक्षकाला अटक. समुपदेशन सुरू असताना सगळा प्रकार समोर. पुण्याच्या वारच्यामध्ये मंडपाचं साहित्य ठेवलेल्या गोदामाला आग, तर कात्रज मांगडेवाडीमध्ये फर्निचरच्या साहित्याला आग. आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान जखमी. सांगोला जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा केळी बागांना फटका. केळी उत्पादक चिंतेत, उत्पादकांचं आर्थिक नुकसान. नाशिकमध्ये समता परिषद कार्यकर्त्यांचं सामूहिक मुंडन. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी केला महायुतीचा निषेध. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही केला निषेध. सारंगखेडा घोडे बाजारामध्ये पहिल्या 3 दिवसातच 1 कोटीहून अधिकची उलाढाल. 200हून अधिक घोड्यांची विक्री. यावर्षीचा सर्वाधिक महाग घोडा 5 लाखांना विकला गेला. लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच. नाशिकच्या नांदगाव, मनमाड आणि येवला आदी बाजार समित्यांमध्येही कांद्याच्या दरामध्ये घसरण. अहिल्यानगरमध्ये थंडीची लाट. 10 दिवसांपासून तापमानाचा पारा 10 अंशांखाली. शाळांचं वेळापत्रक बदलण्याची पालकांची मागणी. धुळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीत वाढ. शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याची पालकांची शाळा प्रशासनाकडे मागणी. धुळ्यामध्ये तापमान 4 अंश सेल्सिअसवर. परभणी घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये रास्ता रोको. धुळे चौफुली रस्ता रोखून धरत दलित संघटनेचं आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शरद पवार 21 डिसेंबरला बीडच्या दौऱ्यावर. शरद पवार मस्साजोग गावी जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला अटक. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप. हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या 4 वर. परभणी प्रकरणी ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात रोष आहे त्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. परभणीमध्ये राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांचे पोलिसांना आदेश. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली. कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून भाविक तुळजापुरात दाखल. अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांकडून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण. कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. गेल्या 11 महिन्यात मराठवाड्यामध्ये 822 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सर्वाधिक आत्महत्या माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या खासगी बसनं घेतला पेट. सिल्लोड तालुक्यातील आमठाणामधील धक्कादायक प्रकार. वेळेत मुलांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आमदार रवी राणा अधिवेशन सोडून रमले गोसेवेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज रवी राणांची अधिवेशनाकडे पाठ. भंडाऱ्यात बारदाना अभावी धान खरेदी ठप्प. संबंधित केंद्रचालकांना बारदाना उपलब्ध करून दिले नसल्यामुळे धान खरेदीवर परिणाम. वर्ध्यातील भाजी बाजाराचं बांधकाम रखडलं. आधुनिक भाजी बाजारासाठीचा प्रस्ताव गेल्या 2 वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित. याबाबत पाठपुरावा करणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींची माहिती. वाशिमहून गोंदियाकडे रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला भंडारा पोलिसांनी पकडलं. काळा बाजार करून तांदूळ गोंदियामध्ये विकला जात असल्याचा प्रकार तपासात उघड. अधिवेशनासाठी सरकार नागपूरमध्ये असताना 2 टोळ्यांमध्ये टोळी युद्ध. 15 डिसेंबरच्या रात्री वर्चस्वावरून भिडल्या गुंडांच्या टोळ्या. टोळी युद्धाचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला रस्ता उखडला.
मोठा बाजार ते ढवरे पुतळा चौकापर्यंत 66 लाख खर्च करून रस्ता केला होता. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा स्थानिकांचा आरोप. बुलडाण्यामध्ये दिवसा ढवळ्या सराफा व्यापाऱ्याला सिने स्टाईल लुटल्याचा प्रकार. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याजवळील 7 लाखांचे दागिने केले लंपास. रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन स्वराज्याचा मोठा भगवा ध्वज लावला जाणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. कर्जत नगर परिषदेमध्ये नागरी समस्यांवर उपाययोजना नसल्यामुळे स्थानिकांचं बेमुदत साखळी उपोषण. नगर परिषदेमध्ये कर्मचारीच ठेकेदार असल्यामुळे कामाची गुणवत्ता आणि भ्रष्टाचारी कामकाज यावर प्रशासनाचा अंकुश नाही, स्थानिकांचा आरोप. खेडच्या जगबुडी पुलावरून टँकर थेट नदीत कोसळला. धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात. वाहन चालकाचा जीव वाचला, मात्र अपघातामुळे पाईपलाईन फुटल्यानं खेड शहराचा पाणीपुरवठा बंद. रत्नागिरीत केमिकलयुक्त वायूचा वास. वायुगळती झाल्याची नागरिकांना भीती. दरम्यान महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीतून मध्यरात्री हवेचे नमुने गोळा केल्यामुळे केमिकलयुक्त वास आल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.